तर मित्रांनो, आर्यादुर्गा मंदिरात जाण्याच्या अगोदर जो आपल्या इकडे वरून जो डोंगरावरचा नजारा दिसतो ना, बघा एक नंबर नजारा येतो, एक नंबर नजारा एक नंबर आहे। आज आपण आलो आहे आर्यादुर्गा मंदिरला भेट देण्यासाठी आणि आज आपण देवेसोल या गावामध्ये आहोत आणि इथे तुम्हाला आज कातल शिल्पे बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला इथली विहीर आहे पांडवकालीन ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। आता आपण आर्यादुर्गा मंदिर या ठिकाणी पोहोचलेलो आहे। हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे। हे बघा चाफ्याचं झाड। चला आता आपण मंदिरामध्ये जाऊ, दर्शन घेऊ। बारकी वाजव। मित्र दर्शन वगैरे झालेले आणि आता आपण चाललो आहे कातल शिल्पे बघायला आणि त्याच्यानंतर तुम्हाला विहीर कातल शिल्पे आता बघून झालेले आहेत। तुम्ही बघताय माझ्या मागे कातल शिल्पे आहेत। हे बघा, ते याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तर मित्र चला आता आपण जाऊ विहिरीकडे जाऊ। ती विहीर आहे कशी आहे ती तुम्हाला आज दाखवतो। चला, तुम्ही बघताय ना, हे जे भक्त निवास आहे, मंदिरच्या समोर भक्त निवास आहे। भक्त निवासच्या पाठीमागे आहे विहीर आहे। हो, हे बघ कशी हो विहीर आहे ती। तर मित्र बघू शकता, हीच आहे ती पांडवकालीन विहीर। तर मित्र हो, आपण आता पोचलेलो आहेत विहिरीच्या या ठिकाणी पोचलेलो आहेत आणि तुम्ही आता बघू शकता आमच्या पाठीमागे बघू शकता विहीर आहे। चला तुम्हाला विहिरीमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला। हे बघ कसं आहे। विहिरीचं पाणी आहे ना पिण्यासाठी वापरतात सध्या आणि माझा आवाज घुमतोय बघा, आहे ना। आणि अजून सुद्धा पाणी आहे विहिरीमध्ये। हे बघा किती खोल आहे। काय रे, थांब तिथे थांब, बघू विहिरीमध्ये छोटे छोटे मासे सुद्धा आहेत आणि कासव आहे की बेडूक आहे। बघा चित्र सुद्धा काढलेलं आहे। हे बघा, हे असं सीधा खोदलेलं आहे आणि तिथे बघू शकता तुम्ही झरा वाहतोय सध्या आणि या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरतात। हे बघा, त्याच्यामध्ये मासे सुद्धा आहेत।
हो तुम्ही बघू शकता विहिरीमध्ये उतरलोय. हे बघा किती उंचचे उंच आहे बघा विहीर. हे पाठीमागे बघू शकता आपल्या मागे हे विहिरीमध्ये पाणी सध्या आहे आणि पाणी पाझरत आहे. पाणी एकदम शुद्ध पाणी आहे, गारगार थंड वातावरण आहे ते. पाणी किती देते बघ. ह्या पायऱ्या आहेत, उंचच्या उंच पायऱ्या आहेत. मी कातल शिल्प जर तुम्हाला बघायचे असतील तर आर्यादुर्गा मंदिरच्या इथे या, तुम्हाला तिथे बघायला मिळते आणि इथे तुम्हाला विहीरसुद्धा बघायला मिळेल. तर मित्रांनो आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पण असेच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.